हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावच्या हद्दीत अवैधरित्या मावा आणि सुगंधी तंबाखू तयार करून विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी मोहम्मद अली युनुस मुजावर वय वर्ष 35 राहणार बुजावर गल्ली कुंभोज याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावच्या हद्दीत अवैधरित्या मावा आणि सुगंधी तंबाखू तयार करून विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांनी ही कारवाई 20 जानेवारी रोजी सकाळी 8:30च्या सुमाराला कुंभोज ते हातकणंगले रस्त्यालगत असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर फिरोज पान शॉपच्या आडोशाला केली आहे। पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींकडे विनापरवाना आणि अवैधरित्या मावा तयार करून विक्रीसाठी साठवणूक केल्याचं आढळून आलं। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 120 मावा पुड्या, मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी 10 किलो सुगंधी तंबाखू मिश्रित सुपारी, सुगंधी पत्तीचे बॉक्स तसंच इलेक्ट्रिक मिक्सर ग्राइंडर असा एकूण सुमारे 21,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जप्त केलेल्या मालावर कोणतेही वैधानिक लेबल अथवा आरोग्यविषयक इशारे नसल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय। या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात सिगारेट अँड टोबॅको प्रोडक्ट्स ऍक्ट 2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल टोनपे आणि भोसले यांनी केली आहे।